नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जी महाप्रबोधन यात्रा चालू आहे, या महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा आम्ही जळगाव जिल्ह्यातून सुरुवात केली. या पत्रकार परिषदेत माझ्या समवेत युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळीजी, जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सामंतजी, जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर असलेल्या आमच्या जयश्रीताई महाजन आणि पक्षाचे सर्व मान्यवर पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. ही महाप्रबोधन यात्रा 9 तारखेला ठाण्यातून सुरू झाली होती आणि ती जळगावमध्ये पोहोचलेली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या 3 मतदारसंघातल्या सभा, ज्यामध्ये एक धरणगावची सभा जो आमचे गुलाबराव पाटलांचा मतदारसंघ आहे. मी आमचे असा शब्द वापरते कारण त्यांनी कितीही परकेपणा आणि दुष्टपणा केला किंवा काहीही केलं तरी असं समजा येड्या बहिणीची येडी बाया आमचे आहेत ते. दुसरी सभा जी होती ती काल पाचोऱ्यामध्ये किशोरप्पा पाटलांच्या मतदारसंघातली आणि तिसरी सभा पारोळ्यातली चिमणाबांच्या मतदारसंघातली. मला आनंद आहे की या 3ही सभांना जनतेने जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आम्ही प्रचंड आभारी आहोत की त्यांनी आमच्यावर तो विश्वास दाखवलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा विश्वास येणाऱ्या काळात सार्थ करून दाखवेल. ही महाप्रबोधन यात्रा ही विशेषतः जनतेचं प्रबोधन झालं पाहिजे. जनतेला भाजपाचा कुटील डाव काय आहे तो कळला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीचं द्वेषमूलक राजकारण हिंदुत्वाच्या नावाखाली करत आहे, हिंदुत्व कुणाचाही द्वेष करायला सांगत नाही, हिंदुत्व कुठल्याही व्यक्तीची मानहानी करायला शिकवत नाही, हिंदुत्व जाती धर्माचे कंपार्टमेंट करून एकमेकांविरुद्ध त्यांच्या रक्ताची तहान वाढवायला सांगत नाही, परंतु भारतीय जनता पार्टी कायमच द्वेषमूलक राजकारण पसरवत आहे. ज्याचा अगदी लेटेस्ट उदाहरण जर बघितलं तर काल ज्या पद्धतीने संभाजी भिडे माध्यम प्रतिनिधी असणाऱ्या आमच्या एका भगिनीशी अत्यंत असभ्य वर्तन करून बोलले. खरं तर कुणी कसे असावे, कुणी कुठल्या पद्धतीचे वेशभूषा करावी, केशभूषा करावी किंवा त्यांना वाटतंय त्याने टिकली लावावी किंवा न लावावी, हा सर्वस्वी हा त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. आम्ही वारंवार म्हणतो की भारतीय संविधानाची चौकटीची मोडतोड केली जाते. कारण जर भारतीय संविधानाच्या 3ऱ्या प्रकरणातल्या कलम 19 मध्ये प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने अभिव्यक्त होण्याचे, केशभूषा वेशभूषा किंवा एकूण आचार विचार विहाराचे स्वातंत्र्य असेल, तर संभाजी भिडे यांचं कालचं स्टेटमेंट हे कितीही त्यांनी त्याला हिंदुत्वाचा दर्प दिला तरी सुद्धा ते व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करणार आहे, ते संविधानिक हक्काचा हक्कभंग करणार आहे. सगळ्यात महत्वाचं की त्या माध्यम प्रतिनिधी असल्या तरी सुद्धा बाई म्हणून बाईपणाच्या संवेदना, आमची बहीण म्हणून त्यांच्याशी केलेलं ते वर्तन, त्या वर्तनाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुद्धा आणि मी स्वतः एक स्त्री प्रतिनिधी म्हणून सुद्धा या वक्तव्याचा निषेध करते. कारण जी गोष्ट चूक आहे ती चूक आहे, परंतु हिंदुत्वाच्या नावाखाली अशा पद्धतीचं द्वेषमूलक राजकारण हे सातत्याने पसरवलं जात आहे. हे राजकारण लोकांना कळावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर चालू आहे, ईडी, सीबीआय किंवा निवडणूक आयोग यांचा गैरवापर करत भारतीय जनता पार्टी जर सुडाचं राजकारण करत असेल तर हे सुडाचं राजकारण सर्वसामान्य जनतेसमोर उलगडलं पाहिजे. हा महाप्रबोधन यात्रेचा मुख्य हेतू आहे. कारण भारतीय जनता पार्टीकडून जर त्यांचा कोणी माणूस असेल तर त्याच्या विरोधातले भ्रष्टाचाराचे किती आरोप असतील तरी ते आळीमिळी चुपचिळी करून शांत राहतात, किंवा अगदी त्यांच्यासोबत मैत्री करणारा जो कोणी असेल त्याबद्दलही ते बोलत नाहीत. मी मागेही म्हटलं, पुन्हा एकदा सांगते, त्यांच्या सोबत आला माणूस, जर तुम्ही आमच्या सोबत आला तर आम्ही तुम्हाला सेट करू, आमच्या विरोधात गेला तर आम्ही तुम्हाला शूट करू, अशी जी नीती भाजपाची आहे ती अत्यंत क्लेशकारक आहे आणि भारतीय लोकशाहीला ती घातक सुद्धा आहे. आणि म्हणून या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने जळगावच्या वेगवेगळ्या सभांमधून आम्ही इथले काही स्थानिकचे प्रश्न हातात घेतले होते.
जसे की धरणगावच्या सभेमध्ये आम्ही कोविड काळात व्हेंटिलेटर्स आणि कोविडच्या काळातल्या ज्या विविध वैद्यकीय सुविधा घेण्याच्या संबंधाने जे टेंडर्स निघाले होते, या टेंडरमध्ये झालेला अपहार ज्याची रीतसर पोलीस तक्रार दाखल झालेली आहे, त्यावरती आम्ही भाष्य केलं आणि आम्ही विनंती करतोय की भारतीय जनता पार्टीतले जे आमचे किरीट भाऊ आहेत त्यांची ईडीशी चांगली ओळख आहे, त्यांची सलगी आहे ईडी सोबत, तर मी त्यांची लहान बहीण आहे असं समजावं. मी लहान बहीण म्हणून अत्यंत विनम्रतेने त्यांना विनंती करते की कोविड काळात ही जी काही अपहार झालेला आहे, जो गैरव्यवहार झालेला आहे, याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मी किरीट भाऊंना दुसरी विनंती काल पाचोऱ्याच्या आणि पारोळ्याच्या सभेतनं केली आहे की पाचोऱ्याच्या ठिकाणचे जे 7 ते 8 प्लॉट जे की रिझर्व केलेले होते, जे सार्वजनिक उपयोगांसाठीचे होते, कुठलाही असा प्लॉट जेव्हा रिझर्व केला जातो तेव्हा आपल्याकडच्या नगररचना विकास कायद्याच्या नुसार तो किमान पुढची 20 वर्ष तरी ते रिझर्वेशन बदलत नसतं. पण 2015 मध्ये रिझर्व केलेले प्लॉट जर कोविड काळामध्ये पुन्हा डिरिझर्व केले जात असतील आणि ते डिरिझर्व करताना त्याची प्रक्रिया, जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती फॉलो केली जात नसेल, तर माझी पुन्हा किरीट भाऊंना विनंती आहे की हा जो तब्बल 207 कोटीचा व्यवहार आहे जमिनीचा, ज्याच्यामध्ये की रिझर्व्ह प्लॉटचं डिरिझर्वेशन पुन्हा तय केलेलं आहे, यावर किरीट भाऊंनी लक्ष द्यावं की असं काही ठरलंय का किरीट भाऊंचं की नाही बाबा आमच्याकडे आलेले लोक आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल अजिबात बोलणार नाही. तर मी फक्त त्यांचा सदसद विवेक जो आहे, कुणी असं म्हणेल की मी किरीट भाऊंना आरोप करते का, तर अजिबात नाही. मी वारंवार सांगते की मी नम्रतेने आपल्याला विनंती करते, आपण जर हे सगळं करायला तयार असाल, पालकमंत्री असणाऱ्या गुलाबराव पाटलांना जर आपण प्रश्न विचारायला तयार असाल की गुलाबराव हे सगळे जे काही खरेदीचे व्यवहार झाले याचं काय झालं, किंवा काल आमच्या महापौर जयश्रीताई महाजन यांनी सांगितलं की पालकमंत्री जाणीवपूर्वक विकास निधी थांबवतात, तो विकास निधी मिळत नाही, हा जो सापत्नपणाची वागणूक ठरवून दिलेली आहे. जर तुम्ही मंत्री म्हणून शपथ घेताना सांगता की मी कुणाबद्दलही आकसभाव किंवा अधिकचा ममत्व भाव बाळगणार नाही, माझ्या निदर्शनास आणून दिलेली प्रत्येक कामी ही मी अत्यंत सत्सत विवेक ठेवून करेन, तर मग इथे जळगाव महापालिकेत फक्त महापौर शिवसेनेच्या आहेत म्हणून त्यांना त्रास देणं चालू आहे का, हे प्रश्न मी त्यांना विचारते. जर माझ्या प्रश्नांची उत्तरं देत असतील आणि किरीट भाऊ जर मला मदत करणार असतील या सगळ्या प्रकरणांमध्ये, जर किरीट भाऊंना मी प्रश्न विचारते वारंवार की अनिल परबांच्या बंगल्याकडे तुम्ही जा, आमचं काही म्हणणं नाहीये, परंतु त्याच्या आधी सुप्रीम कोर्टने जो आदेश काढलेला आहे आदिश बंगला तोडण्याचा, त्या आदिश बंगल्याकडे ते हातोडा घेऊन कधी जाणार. जर ते जायला तयार झाले तर मी किरीट भाऊंचा गंडा माझ्या हातात बांधायला तयार आहे. मला किरीट भाऊंचा गंडा हातात बांधून घ्यायला आणि त्यांचं पट्ट शिष्य बनवून घ्यायला अजिबात कमीपणा वाटणार नाही. फक्त अडचण एकच आहे की किरीट भाऊंनी पंक्तीला प्रपंच करू नये, समानतेची वागणूक असावी आणि भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू ही नीती बंद करा. त्यांना ते कळलं पाहिजे की त्यांच्याकडच्या माणसांनी त्यांना ते आरसा दाखवण्याची गरज आहे. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आमचा दुसरा हेतू जो होता की इथे सगळ्या जात धर्माच्या लोकांमध्ये ज्या कंपार्टमेंट्स आणि भिंती तयार करण्याचा प्रयत्न केलाय त्या भिंती गळून पडाव्यात आणि या सगळ्यांना एका प्रवाहात आणावं. जसं की जळगावमध्ये लेवा पाटील असतील, गुजर पाटील असतील, इथला मराठा समुदाय असेल, इथला आदिवासी कोळी समुदाय असेल, भिल्ल समाज असेल, भटका विमुक्त आहे, बेलदार आहे, या सगळ्याच समुदायाला कॉन्स्टिट्यूशनल राईट्स कळावेत आणि या सगळ्याच समुदायाला एकूण भारतीय लोकशाही प्रती त्यांच्यामध्ये जागरूकता तयार व्हावी, मतदार म्हणून त्यांच्यामध्ये जागरूकता असावी. आणि गेल्या 6 महिन्यात फक्त आणि फक्त कुरघोड्या आणि वर्चस्ववादाचं राजकारण चालू आहे, परंतु या सगळ्यांमध्ये जनतेचे प्रश्न मात्र तसेच जे दुर्लक्षित केले जात आहेत, ज्यातला महत्वाचा पोलीस भरतीचा प्रश्न, शिक्षकांचा प्रश्न, यावरही लोकांचं लक्ष वेधलं जावं. जळगावमध्ये सोयाबीन आणि कापूस, विशेषतः कापसावर जो लाल्या पडलेला आहे, ज्याची अजूनही कसलीही तपासणी झालेली नाही, पाहणी दौरे झालेले नाहीत, पंचनामे झालेले नाहीत,
घोषणा फार होत आहेत, 50,000 देतो, 40,000 देतो, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडलेलं नाही. या सगळ्या संबंधाने इथल्या कष्टकऱ्यांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधत ही महाप्रबोधन यात्रा चालू राहणार आहे. आज ही महाप्रबोधन यात्रा चोपड्यामध्ये आहे, परंतु या टप्प्याच्या मध्यावर आपल्या सगळ्या माध्यमांशी संवाद साधावा म्हणून ही पत्रकार परिषद बोलावली आहे. तर आता एकंदरीत जे राज्यभर वातावरण तापलेलं आहे, महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांवर एक त्यांचे विषय मांडले जात आहेत, तर हे सगळं दिशा भरकटण्यासाठी संभाजी भिडेंचं विधान आलंय का? कारण ज्या वेळेस असे काही मागच्या काळात सत्ताधाऱ्यांना असेल किंवा त्यांना जाब विचारण्याची भूमिका घेतली गेली, त्या वेळेस त्यांच्याकडून असे स्टेटमेंट बाहेर येत आहेत, कुठेतरी दिशा बघा, असे तर खूप वेळा ट्रॅप टाकले जातात. नुसतं संभाजी भिडेंचं स्टेटमेंटच नाही तर चलनी नोटांवरती गौरी गणपतींचे फोटो यावेत, हा सुद्धा एका अर्थाने ट्रॅपच होता भरकटवण्याचा. म्हणजे एकाने गौरी गणपतीचा फोटो म्हटलं की साहजिक आहे दुसरा वर्ग त्याला विरोध करणार. मग कोणीतरी सांगेल मग बाबासाहेब आंबेडकरांचा का नको, मग तिसरा कोणी म्हणेल मग 786 से क्या फरक पडता आहे, अजून कोणी म्हणेल की मग जैन समुदायाचा स्तंभ का नको. म्हणजे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आणि मग एक चर्चेची राळ उडवून द्यायची, कंपार्टमेंटचं डिवाइड अँड रूल पॉलिसीचं राजकारण करायचं. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ट्रॅपमध्ये अडकणार नाही. कारण मी माझं स्टेटमेंट फार संतुलित पद्धतीने मी देतानाही सांगितलंय की चलनी नोटांवर कुणाचे फोटो असावेत यापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय चलनाची जी घसरत चाललेली प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा कशी उचलली जाईल, जीडीपीचा रेट कसा, जो आमचा 6.5% होता, 6.5 वरून 3.5% आलाय, तो 3.5% पुन्हा 6.5% कसं नेणं हे आमच्यासाठी जास्त गरजेचं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून हे असे ट्रॅप टाकणं, विषय डायल्यूट करणं किंवा द्वेषमूलक राजकारण जाणीवपूर्वक पसरवणं, अशा कुठल्याही ट्रॅपचा आमच्यावर परिणाम होणार नाही. ऍक्शनला रिॲक्शन देण्यापेक्षा आम्ही आमचा कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्शन प्लॅन, निव्वळ प्रतिक्रियावाद किंवा निव्वळ उरबडवेपणा करण्यापेक्षा शिवसेना एक कृती कार्यक्रम घेऊन लोकांसमोर जात आहे की राजकीय पक्षांकडून काय अपेक्षित असतं, सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत आणि विरोधी पक्ष किती महत्वाचा असतो. विरोधी पक्ष असेल तर सत्ताधाऱ्यांवरती चाप बसू शकतो, परंतु भारतीय जनता पार्टी या देशातून विरोधी पक्षच हद्दपार करू पाहते, जे संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे ते आम्ही सांगायचा प्रयत्न करतो. आता आपली प्रबोधन यात्रा सुरू झाली आहे. तेव्हापासून म्हणजे जळगाव जिल्ह्यात तुम्ही दाखल झालात, तर तुमचे सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत यात तुम्ही कधीतरी हिंदू देवी देवतांवर बोललेले आहात आणि आता तुम्ही ह्याच शिंदे गटाच्या आमदारांना हिंदुत्व शिकवत आहात. तर हा विरोधाभास आहे असं जनतेचं म्हणणं आहे आणि काल याच संदर्भातलं पहिलं आंदोलन तुमच्या विरोधात जळगावात झालं, काय सांगाल? नाही, हे जनतेचं म्हणणं वगैरे काही नाहीये, हे काही पेड ट्रोलर्सचं म्हणणं आहे. मुद्दा क्रमांक 1, ज्या पद्धतीचे चंक्स फिरवले जातात ते फक्त 30 सेकंदाचे चंक्स असतात, त्याच्यामध्ये मागचे पुढचे संदर्भ सगळे कापले जातात. मी कुणावरही टीका कधीच करत नाही. मी माझ्या विरोधकांना सुद्धा अत्यंत सन्मानाने बोलते आणि खूप संतुलित भाषेत बोलते. फक्त ग्रामीण भागामध्ये काही समजावून सांगायचं असेल तर मला त्यांच्या लोकभाषेत बोलावं लागतं. त्यामुळे जर महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केलेला आहे आणि अंधश्रद्धा वाढीस लागू नयेत, कर्मकांड आणि बुवाबाजीच्या नादाला लागून लोकांनी आपले घर संसार उद्ध्वस्त करू नयेत, या संदर्भात मी जेव्हा मांडणी करते तेव्हा त्यातला आपल्या सोयीचा कुठला तरी 30 सेकंदाचा भाग उचलायचा आणि लोकांचं भोवताल संभ्रमित करायचा, हा जो काही भाजपाचा डाव आहे याचा आमच्यावर फरक पडणार नाही. इफ आय एम फर्स्टली अँड लास्टली इंडियन, जर भारतीय संविधानानुसार मी पहिल्यांदा आणि शेवटी भारतीय आहे आणि मला कॉन्स्टिट्युशनलिझम कळतो, तर मला भारतातल्या सर्व धर्मांबद्दल आदर सुद्धा व्यक्त केला पाहिजे. नव्हे तो आदर मी व्यक्त करते. सगळ्याच धर्मांचे सह अस्तित्व महत्वाचे आहे. इथे जितका हिंदू महत्वाचा तितका बौद्ध, ख्रिश्चन, जैन सुद्धा महत्वाचा. फरक फक्त एवढा आहे की त्यांचं हिंदुत्व म्हणजे इतर धर्मांना शिव्या घालणारं, इतर धर्मांना कमी लेखणारं, इतर धर्मांबद्दल द्वेष पसरवणारं असं हिंदुत्व असू शकत नाही. उलट हिंदुत्व, मी आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद बोलायला उभे राहतात आणि प्रत्येक जण आपापला धर्मग्रंथ वर 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 ठेवत जातो आणि तेव्हा हिंदू धर्माचा धर्मग्रंथ सगळ्यात खाली जातो, तेव्हा
स्वामी विवेकानंद त्यावर अत्यंत धीरोदात्तपणे आणि गंभीरपणे आणि फार सूचक वक्तव्य करून सांगतात की माझा धर्मग्रंथ सगळ्यात खाली आहे. मला याचा आनंद आणि अभिमान आहे की वरच्या सगळ्या धर्मग्रंथांची आधारशिला माझा धर्मग्रंथ आहे. तो अभ्यास करून बोलणारे आम्ही आहोत. त्यामुळे कुठला तरी 30 सेकंदाचा चंक उचलून जर भवताल भ्रमित करण्याचा आणि आम्हाला डिफ्यूज करण्यासाठीचे असे चिल्लर चाळे जर विरोधकांकडून केले जात असतील, इनफॅक्ट तुम्ही म्हणताय तसं मी गुलाबरावांचे सुद्धा काही स्टेटमेंट ऐकले, पण मला गुलाबरावांचं कळतच नाही की आम्ही काय प्रश्न विचारतोय. अरे आम्ही माणसाबद्दल विचारतोय ना. माणूस म्हणजे त्यांच्याच भाषेत सांगायचं निकासा झालं तर घर से निकला था दिल में कुछ अरमान थे, घर से निकला था दिल में कुछ अरमान थे, एक तरफ झाड़ियां थी दूसरी तरफ शमशान थे, चलते चलते पैर तले हड्डी आ गई वो उसके बया थे, बोली अरे चलने वाले जरा संभल के चलना, कभी हम भी तो इंसान थे. ती जी इन्सानियतची जी भाषा आहे ना, ती इन्सानियतची भाषा फक्त शिवसेना सांगते. आणि मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांना सुद्धा हेच अपेक्षित होतं. वंदनीय बाळासाहेबांच्यासाठी हिंदुत्व म्हणजे फक्त माळा जपणे नाही, तर हिंदुत्व म्हणजे माळ ज्या गळ्यात घातली जाते ते गळे सुद्धा सुरक्षित राहिले पाहिजेत. विश्वासघातानं ते गळे कापले गेले नाही पाहिजे. तर एकीकडे विरोधी पक्षातले जे काही बडे नेते आहेत त्यांची सुरक्षा कपात केली जाते, पण अमृता फडणवीसांना Y+ दिली गेली. तुम्ही कसं क्रिटिसाइज करता? कदाचित अमृता फडणवीस त्यांना राष्ट्रीय महापुरुषांच्या लाईनीतल्या वाटत असतील, असू शकतं. तो भाजपाचा लुकआउट आहे. कदाचित त्यांना असं वाटत असेल की अमृता फडणवीसांनाच सुरक्षा देणे जास्त गरजेचे आहे. कदाचित अमृता फडणवीस या त्यांना भारताच्या भाग्यविधात्या वाटत असतील, असू शकतं. दादा, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आज त्यांच्या हातात सत्ता आहे, त्यामुळे आम्ही त्यांना कसे शहाणपण शिकवावे. जिसकी लाठी उसकी भैंस होती है, सो किसको सुरक्षा दी जाए किसको ना दी जाए ये पूरी तरह से भारतीय जनता पार्टी पर निर्भर है. यदि भारतीय जनता पार्टी को ऐसे लगता है कि अमृता फडणवीस हमारे देश की भाग्य विधाता है तो वो ऐसा कर सकते हैं. हम उन्हें बताने की कोशिश भी करेंगे तो भी वो हमारी बात नहीं सुनेंगे. हाँ, परंतु मला एक गोष्ट नक्की नमूद करायची आहे की एकीकडे जर सगळे बिंदे गटातले लोक म्हणत असतील की आमच्या पाठीशी लोक आहेत, आम्हाला लोकांचं पाठबळ आहे, आम्ही लोकांच्याच मनातली गोष्ट केलेली आहे, तर आमचा साधा प्रश्न आहे, Y+ सुरक्षा कुणाच्या भीतीपोटी घेतली? जर लोक तुमच्या पाठीशी आहेत तर Y+ सुरक्षा घेऊन फिरायची भीती का वाटते? का तुमची हिंमत होत नाही एकटे बाहेर पडायची? सुषमा अंधारे एकटी बाहेर पडते. सुषमा अंधारेकडे सिक्युरिटी गार्ड नाहीये, कोणी नाहीये सुषमा अंधारेचं, पण सुषमा अंधारेला विश्वास आहे की माझ्यावर जर एक हात पडला तर शिवसैनिकांचे लाखो हात माझं संरक्षण करायला असतील. हा विश्वास गुलाबराव पाटील असतील किंवा ते तमाम लोक असतील जे Y+ सुरक्षा घेऊन फिरतायत, त्यांना का विश्वास वाटत नाही? हा खरा कळीचा मुद्दा आहे. ते आपण सभेमध्ये आरोप केलेला होता की किशोरी पेडणे यांच्यानंतर खरं तर आता आपल्यावर देखील आपल्याला अडकवण्यासाठी काही कृती केल्या जाऊ शकतात अशी शंका आपण व्यक्त केलेली आहे. संरक्षणाचा मुद्दा आपण आता उपस्थित केला आहे, काय वाटतंय एकंदरीत? अर्थातच बघा, जो त्यांच्या विरोधात बोलतोय, मी ते म्हटलं ना की त्यांच्या बाजूला गेला तर ते सेट करतील, विरोधात गेला तर शूट करतील. प्रताप सरनाईक असतील, यशवंत जाधव असतील किंवा भावना गवळी असतील किंवा अजून मंडळी असतील किंवा अगदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक सचिन जोशीजी यांच्यावरती आरोप झाले, पण नंतर त्या आरोपांचं काय झालं आपल्याला माहित नाही. ईडीमध्ये या लोकांची चार्जशीट दाखल होणं अपेक्षित होतं. क्लीन चिट तर लांबची गोष्ट आहे. अजूनही यांच्यापैकी कोणाचीही चार्जशीट दाखल झालेली नाही. प्रताप सरनाईक यांनी गिव्हअप केलं आणि चौकशी थांबली. पण ज्या क्षणी प्रताप सरनाईकांनी स्वतःचा मतदारसंघ भाजपला द्यायला नकार दिला त्या क्षणी प्रताप सरनाईकांच्या त्या सगळ्या फायली पुन्हा ओपन करायला सुरुवात झाली आणि आज प्रताप सरनाईकांची बरीचशी संपत्ती ईडीने ताब्यात घेतलेली आहे. हे सगळं जे राजकारण आहे यावरून जो कोणी त्यांच्या विरोधात यलगार करूप आहे ते त्याचा बंदोबस्त करायला लागतात. आमच्या किशोरीताई म्हणजे सन्माननीय संजय राऊत साहेबांनी एक भूमिका मांडायला सुरुवात केली, त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर आमच्या ज्येष्ठ नेत्या किशोरीताई बोलायला लागल्या, किशोरीताईंची चौकशी सुरू केली. खरं तर त्या SRAच्या प्रत्येक गाळ्यामध्ये अगदी हातात टाळं घेऊन किशोरीताई सगळीकडे गेल्या, तरी सुद्धा किरीट भाऊ एकीकडे बहीण म्हणतात पण कुठलाच धर्म पाळत नाही ते, त्यामुळे त्यांच्यावर आता न बोललेलं बरं. आणि स्वाभाविक आहे की जर
सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेत अत्यंत संयमी, संतुलित आणि संविधानिक चौकटीत राहून प्रश्न विचारत असेल तर हे प्रश्न त्यांना झोंबत आहे. त्यामुळेच ते अत्यंत अश्लाघ्य भाषेतही टीका करतात. एकीकडे गुलाबराव पाटील मी वंदनीय बाळासाहेबांचा वारसदार म्हणतात, पण टीका करताना ते एकेरी उच्चार करतात. किमान महिला म्हणून त्यांनी सन्मान केला पाहिजे. ठीक आहे बाबा, मी भाऊ म्हणते, तुम्ही बहीण नका म्हणू, पण ऍटलिस्ट तुम्ही सन्मानजनक भाषेत तरी बोला. गुलाबराव एकेरी भाषेत बोलतात. एका सन्माननीय मंत्रिपदावरच्या व्यक्तीची भाषा तरी किमान संविधानिक आणि संसदीय असली पाहिजे. एवढे जर त्यांना मॅनर्स येत नसतील तर आपण काय बोलावं? आपण फार तर त्यांच्याबद्दल मंगल कामना व्यक्त करू शकतो. माझ्यावरती कदाचित सेंट्रल एजन्सींना माझ्याकडे काही सापडणार नाही, कारण माझं एक छोटंसं घर आहे ज्याच्यावरती कर्जाचे हप्ते आहेत भरपूर. महाराष्ट्रात काय अख्ख्या देशात माझी कुठेही शेत जमीन नाहीये, माझं कुणाकडे कसलंही टेंडर नाहीये, माझा एक पैशाचा कुठेही प्रस्ताव नाहीये, माझी कसलीही संस्था नाहीये. त्यामुळे सेंट्रल एजन्सीने माझ्या काही चौकशा तपास करायचं काही कारण नाहीये. हा कदाचित मग स्टेट एजन्सी मला शब्दात पकडू शकतील, पण मी त्याची माझ्या परीने काळजी घेईन. कारण आज घडीला मला असं वाटतं की जेव्हा आम्ही एका अत्यंत संक्रमण काळातनं जात आहोत तेव्हा आमच्यातल्या प्रत्येक सैनिकाने युद्धनीतीचे सगळे नियम पाळून आणि युद्धनीतीचा सगळ्या व्यूहनीतीचा विचार करून एक पाऊल टाकणं गरजेचं आहे. आणि मला आनंद आहे की माझ्या पक्षातले हे सगळे सन्माननीय लोक, आमचे हर्षलदादा माने असतील, आमच्या ज्येष्ठीताई असतील, संजय सावंतजी असतील, शरद कोळी असतील, किंवा इकडे आमचे सगळे जिल्हा प्रमुख असतील, आम्ही सगळीच माणसं त्या संविधानिक चौकटीत, कारण आपण बघताय की त्यांनी अत्यंत टोक गाठलं. ते पातळी सोडून सगळेजण टीका करतात, ते विनाताई ठाकरेंवरती टीका करतात, ते रश्मी वहिनींना कारण नसताना मध्ये आणतात. काहीही संबंध नसताना आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने राजकारणात लक्ष घातलं नव्हतं, त्यांनी घालू नये असं माझं म्हणणं नाही. पण अमृता वहिनींनी एकदा ठरवून घेतलं पाहिजे, whether she is actor or activist, whether she is model or singer, whether she is politician or social worker, त्यांचा स्किझोफ्रेनिक जो मूड आहे तो मूड त्यांना कळला पाहिजे की त्या सतत असे मूड बदल स्विंग करत राहतात. त्यांना काय ते कळलं पाहिजे. त्यामुळे ही लोक ज्या पद्धतीने लोकांवरती व्यक्तिगत राळ उडवतात, अशी व्यक्तिगत राळ उडवण्यापेक्षा मला आनंद आहे, अभिमान आहे की माझ्या पक्षातला प्रत्येक सदस्य कुणावरही व्यक्तिगत टीका न करता तो थेट अजेंड्यांवर आणि आयडिओलॉजीवर बोलत आहे. महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. खास करून जळगाव जिल्ह्यात विचार केला तर 5 जे आमदार जे आहेत सध्या बंडखोर आमदार झाले, जळगाव जिल्ह्यात आपली महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. आणि ह्याच प्रबोधन यात्रा म्हणजे बघितलं मागच्या वेळेस 5ही मतदारसंघ असे आहेत की राष्ट्रवादी प्रतिस्पर्धी आहेत. 5ही मतदारसंघामध्ये जनसंवाद यात्रा पण त्यांची चालू आहे. आपण धरणगावचं उदाहरण जर घेतलं तर गुलाबराव देवकर आपल्या डायसवर होते, राष्ट्रवादी आपली महाविकास आघाडी. पण भविष्यात हेच लोक तुमचे कदाचित प्रतिस्पर्धी जातील, कारण गुलाबराव देवकरांनी जे भाषण केलं ते पुढच्या विधानसभेचे टार्गेट ठेवूनच केलं. मग असं संदर्भातलं नेमकं ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही एक डायस उपलब्ध करून दिलं का राष्ट्रवादी काँग्रेसला? नाही, गुलाबराव देवकर खरं तर अजिबात ते नियोजित वक्ते नव्हते किंवा महाप्रबोधन यात्रेच्या वक्त्यांपैकीही ते नव्हते. परंतु त्या दिवशी आमच्या पक्षातले सन्माननीय गुलाबराव वाघ यांचा वाढदिवस होता. त्यांची व्यक्तिगत स्नेहसंबंध आहेत, त्यामुळे गुलाबराव वाघ यांना वाढदिवसाच्या सदिच्छा द्यायला ते आले होते आणि ते सदिच्छेचं भाषण करणार होते. सदिच्छेचं भाषण देताना कदाचित त्यांना त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्याचा मोह आवरला नसेल, इतकंच काय ते. पण याचा अर्थ असा नाही की महाप्रबोधन यात्रेतनं आम्ही राष्ट्रवादीला डायस देत आहोत. महाप्रबोधन यात्रा ही कम्प्लिटली प्युअरली परफेक्टली विजन क्लिअर आहे आमचं की आम्ही आमच्या पक्षाची एक पार्टी लाईन घेऊन जात आहोत. राहिला प्रश्न आपण जसं म्हणताय की बऱ्याच ठिकाणी म्हणजे आज माझी चोपड्यात सभा आहे आणि चोपड्यामध्ये 2 नंबरची सीट ही राष्ट्रवादीची होती, 3 नंबर अपक्ष याची वळवींची होती. तर असं चित्र अनेक ठिकाणी आहे. मग अशा परिस्थितीत आपण काय करणार, हा जो आपला प्रश्न आहे, मला वाटतं हा प्रश्न माझ्या नेतृत्वाच्या पातळीचा आहे. भविष्यात महाविकास आघाडी होणार की नाही, आम्ही एकत्रित निवडणुका लढणार की नाही, हा प्रश्न कम्प्लिटली पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब यांच्या अखत्यारीत त्याचं उत्तर आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व जो आदेश देईल तो आदेश आम्ही शिवसैनिकांनी फॉलो करायचा आहे, इतकंच. जनरली 5ही मतदारसंघ आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसच तुमचे प्रतिस्पर्धी आहेत सगळे. म्हणजे मुक्त्यानगर बघा तुम्ही, आता पाचोरा जर बघितलं, धरणगाव बघितलं,
आपलं समजा एरंडोल संघर्ष होते पारोळा चोपडाही असते, मग ही रणनीती कशी असेल? कारण नाही, संभ्रमी तुमचा होतो ना. तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे आणि तुमचा प्रश्न हा जनतेच्या मनातला सुद्धा प्रश्न असू शकतो की पाचही ठिकाणी जर अशी स्थिती आहे तर काय. तुर्तास तरी आता आमची भूमिका महाप्रबोधन यात्रेची काय आहे की जे लोक सन्माननीय पक्षप्रमुखांवरती आरोप ठेवत निघालेले आहेत ते आरोप किती खरे किती खोटे हे लोकांशी बोलणे, सन्मान्य पक्षप्रमुखांनी गेल्या 2.5 वर्षात काय महत्वाचं काम केलंय हे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सन्माननीय पक्षप्रमुखांच्या कार्यकाळामध्ये एकदाही मॉब लिंचिंगची घटना घडली नाही, ही फार महत्वाची गोष्ट आहे. इथे द्वेषमूलक राजकारण कधीही 2.5 वर्षात झालं नाही. ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणे आणि कुरघोड्यांच्या राजकारणापेक्षा सुद्धा शिक्षण, रोजगार आणि महागाई या 3 मुद्द्यांवरती लोकांना जागा करणे हा महाप्रबोधन यात्रेचा हेतू आहे. निवडणुकांच्या राजकारणावरती बोलण्यासाठी कदाचित आम्ही अजून वेगळ्या माध्यमातून लोकांच्या समोर येऊ. काल सभा झाली एरंडोलला, त्यामध्ये लोकांना संभ्रम निर्माण झाला. एकीकडे आपलं चिन्ह मशाल आहे, दुसरीकडे आपण त्या सभेमध्ये धनुष्यबाणाचा वापर झालेला आहे, तिथे झेंडे ध्वजवर वापरलेले आहे. कसं बघता विचार तुम्ही? नाही, तुम्ही बघितलं असेल की जिथे सभा चालू होती तिथे अशा बऱ्यापैकी मशालीच्या पट्ट्या सगळीकडनं लावल्या होत्या. आता काय होतं की चिन्ह येऊन आपल्याला अजून 1 महिनाभरही झालेला नाही, त्यामुळे काही ठिकाणी लोकांनी ते स्कार्फ घातलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याचा अर्थ काही डायलेमा आहे, काही दुविधा मनस्थिती आहे असं अजिबात नाही. ग्रामीण भागातली माणसं आहेत आणि नाही म्हटलं तरी धनुष्यबाणाच्या सोबतची एक ती इमोशनल अटॅचमेंट आहे. 40 वर्षाचा तो ऋणानुबंध आहे, त्यामुळे तो ऋणानुबंध कदाचित सुटत नसेल, परंतु याचा अर्थ मशाल चिन्ह घेऊन आम्ही कुठल्याही दुविधेत आहोत असं अजिबात नाही. ही मशाल तळपत राहील, धगधगत राहील. पण ताई, आयोगाने ते चिन्ह गोठवलं गेलेलं आहे, तुम्ही सतत वापर केला त्याच्यामध्ये, का सभेमध्ये पुढे झेंडे लावले होते? एक लक्षात घ्या, निवडणूक काळामध्ये जर तुम्ही एखाद्याचं चिन्ह घेऊन काही बोलत असाल आणि ज्यांचं चिन्ह आहे त्यांनी ऑब्जेक्शन्स घेतले असतील तर मात्र अकॉर्डिंग टू कोड अँड कंडक्ट ऑफ इलेक्शन कमिशन ते कंटेम्प्ट होऊ शकतं. परंतु जे चिन्ह गोठवलेलं आहे आणि त्याच्यावर काही आक्षेप नाहीयेत तर त्याच्या संबंधाने काही इलेक्शन कमिशनचं काही प्रॉब्लेम असण्याचं किंवा हरकतीचा मुद्दा असण्याचं काही कारण नाही. आपण जे घोटाळ्यांचा उल्लेख केला, पाचोऱ्याचा असेल किंवा जळगाव जिल्ह्यात कोरोना घोटाळा, तर जळगाव जिल्ह्याच्या कोरोना घोटाळ्याची एफआयआर दाखल आहे पण तिच्यात कुठलीच कारवाई नाही. पाचोऱ्याचा जर किशोरप्पांचा तो रिझर्वेशन घोटाळा असेल काय असेल समजा त्याची पण तक्रार, तर या घोटाळ्या संदर्भात आपण आपल्या पातळीवर वैयक्तिक कारवाई व्हावी म्हणून आपली भूमिका काय असणार? दादा, तेच म्हणणं आहे आमचं की मी तर म्हणते की हा घोटाळा आहे की नाही हे पण एकदा चेक करा. बघा म्हणजे आम्ही किती गरीब माणसं आहोत, आम्ही किती संयमी आणि किती संतुलित भाषेत बोलतोय. आम्ही असं म्हणतोय की आम्ही तर खूप धडपडतोय तक्रार दाखल व्हावी म्हणून, पण अडचण काय आहे ना, ईडीच्या लोकांशी आमची ओळख नाही. ईडीच्या लोकांशी ओळख आमच्या किरीट भाऊची आहे. त्यांचं रोजचं उठणं बसणं आहे, रोजचं चहापान आहे, त्यांची फार त्यांच्याशी दोस्ती आहे, घनदाट दोस्ती आहे. तर त्या दोस्तीचा आम्हाला फायदा व्हावा आणि किरीट भाऊंनी आमची मदत करावी असं मी प्रामाणिकपणे सांगतोय. ताई, अमृता फडणवीस यांनी बघायला गेलं तर सुरक्षा जी आहे ती करण्यात आलेली आता अमृता फडणवीस यांची. मला त्याची काहीच माहिती नाहीये, पण अमृताताई त्या स्वतःमध्ये एक लाजवाब पात्र आहे, चांगला आहे. उद्धव ठाकरे यांचे जे शपथपत्र होतं ते काही बनावट असल्याचं बोललं जातं विरोधकांकडनं, त्यावर काय सांगा? यावर ऑलरेडी ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार झाली होती आणि जे तपाशी अंमलदार आणि अधिकारी होते त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच निर्वाळा दिला की त्यात काहीही तथ्य नाही. रवी राणा आणि बच्चू कडू यांचा पुन्हा वाद उफाडला आहे. रवी राणा यांनी घरात मारू अशी भाषा केलेली आहे बच्चू कडू. मुळात एकतर बच्चू भाऊंचं व्यक्तिमत्व फार चांगलं आहे, लक्षात घ्या. बच्चू भाऊ लढाऊ बाण्याचा माणूस आहे, स्वाभिमानी माणूस आहे. बच्चू भाऊ सारख्या माणसावर आरोप होणं सुद्धा क्लेशकारक आहे आणि त्यामुळे बच्चू भाऊंनी जे भूमिका घेतली होती ती एका अर्थाने योग्य होती, कारण प्रश्न त्यांच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीचा होता. पण यावरती देवेंद्र फडणवीसांनी जे स्टेटमेंट केलं की माझ्या फोन कॉलवर ते गेले आणि तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. आता खोक्यांचा प्रश्न बाजूला पडला, दुसरा प्रश्न निर्माण झाला की देवेंद्र भाऊंच्या फोन कॉलवर गेले, मग देवेंद्र भाऊंनी फोन कॉल का केला होता? देवेंद्र भाऊ त्यांच्या आधीचे सगळे भाजपचे लोक म्हणतात की आमचा संबंध नव्हता, पण मी फोन कॉल केला होता
याचा अर्थ या सगळ्या कन्स्पायरन्सीमध्ये बिहाइंड द कर्टन भाजपा आणि जे मी सातत्याने म्हणते की कलसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार देवेंद्रजी होते हे कन्फर्म होते. पण तरीही अजून एक प्रश्न राहतोय की रवी राणांसारखी माणसं जी उथळ वक्तव्य करतात, सवंग वक्तव्य करतात, कायम लोकांमध्ये अस्थिरतेचं वातावरण तयार करतात. म्हणजे अमरावतीतले कुपोषणाच्या प्रश्नांवरती लक्ष देत नाहीत, अमरावतीमध्ये जे अनेक प्रश्न आहेत त्यावरती ते बोलत नाहीत, पण असे काहीतरी कमेंट्स करायच्या. मला असं वाटतं, मी कालही म्हटलं होतं माध्यमांशी बोलताना, महामहिम राज्यपालांचे विशेष अधिकार असतात. महामहिम राज्यपालांनी त्या विशेष अधिकारांचा वापर करत जर एखाद्या लोकप्रतिनिधीचे चरित्र हनन, प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असेल तर असा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई योग्य ती झाली पाहिजे. मग ती व्यक्ती जर सभागृहाची सदस्य असेल तर त्याला सुद्धा त्याचं सदस्यत्व रद्द करण्याच्या संदर्भाची शिफारस महामहिम राज्यपालांनी केली पाहिजे. ही आपल्याकडे भारतीय संविधानातली कायद्यातली तरतूद आहे. मी कायद्याच्या चौकटीत राहून सांगते की महामहिम राज्यपालांनी आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी, काय मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाहीये, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि महामहिम राज्यपाल हे रवी राणांच्या विरोधात सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भातला प्रस्ताव ठेवतील का? तो प्रस्ताव त्यांनी ठेवला तर आम्ही असं समजू की त्यांना खरंच बच्चू कडूंना संरक्षण द्यायचे किंवा वाचवायचे. आणि ते जर तो प्रस्ताव ठेवत नसतील तर याचा अर्थ असा आहे की रवी राणांच्या काठीने बच्चू कडूंची कारकीर्द संपवायची हा भाजपचा डाव आहे. भाजप जाणीवपूर्वक बच्चू कडूंची राजकीय कारकीर्द धोक्यात आणण्यासाठी त्यांच्यावरती ट्रॅप टाकत आहे आणि ठरवून बच्चू कडूंची कोंडी त्यांनी मंत्रिपद तर मागूच नये पण येणाऱ्या काळात राजकीय उभंही राहू नये यासाठी भाजपा हा ट्रॅप टाकत आहे. यालाच उद्देशून नवनीत राणे यांनी स्टेटमेंट केलंय की शिंदे फडणवीस आम्हाला जे सांगतात ते आम्ही करतो. जुगल मोबाईल मागे वा वा वा, अजून काय पाहिजे? याला आमच्या गावाकडे ना बिनउदाचं भूत बोलणे म्हणतात. की भूत भाळलाच नाही आणि भूत पटापटा बोलायला लागले. जर त्या असं म्हणत असतील आमच्या नवनीत अक्का तर अक्काबाईंचं म्हणणं नक्कीच खरं आहे. तर आता टीकेचा मुद्दा तुम्ही समोर केला की शिंदे गटाकडून टोकाची टीका केली जाते, उद्धव साहेबांवर असेल, मीनाताई ठाकरेंवर असेल. तर ज्यावेळेस शिंदे गट ठाकरे गटापासून वेगळा झाला त्यावेळेस आदित्य ठाकरेंची यात्रा सुरू झाली, त्यांनी देखील खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. नेमकं मग सुरुवात ठाकरे गटाकडून झाली? मला नाही वाटत. आदित्यजींची भाषा कधीही घसरू शकत नाही. आम्ही सभ्य, सुसंस्कृत आणि अत्यंत संयमित नेतृत्वाचे वारसदार आहोत. त्यामुळे आमची भाषा ही अत्यंत चौकटीतली भाषा आहे. इनफॅक्ट काल सुद्धा प्रकल्पावरून जी पत्रकार परिषद आदित्यजींची झाली त्यात त्यांनी फडणवीसांना सुनावले, परंतु ते संवैधानिक चौकटीत सुनावले. आम्ही पातळी सोडून बोलणाऱ्यांपैकी नाही. अर्थात पातळी या शब्दाची व्याख्या शिंदे गट काय करतो हा त्यांच्या बौद्धिक आकलनाचा प्रश्न आहे. ते राजकारणात कधी कोण जास्त वेळ कोणाचा शत्रू नसतो असं बोललं जातं. आता कधी काळी ती तुमचे सहकारी होते. तर समजा हे जे वातावरण आता चाललेलं आहे, तुमची महाप्रबोधन यात्रा आहे, तिकडनं शिंदे गटाकडून रिॲक्शन्स येत आहेत, तर परतीचे दोर दोन्ही बाजूने कुठेतरी कापले गेले आहेत असं दिसतंय. मी कधीच शत्रू म्हटलं नाही त्यांना. तुम्ही अख्खी सगळी भाषणं काढा, मी भाऊ म्हणते त्यांना, माझी भावंड आहेत सगळी. म्हणजे मग भाजपमध्ये असू दे तर आमच्या अक्काबाईच आहेत, त्या मोठ्या बहीणबाई आहेत, काय हरकत आहे. हे आमच्या गीताताई गेले ज्या आहेत त्या आपण निवडून दिलं, आपण पाठिंबा दिला, आपल्या पाठिंब्यावर निवडून आल्या. आता होतं कधी कधी कोराडीचा दांडा गोतास का, कधी कधी माणसं बैमान होतात, पण कधीतरी त्यांना चुका कळतील. परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नाही. मातोश्री सगळ्यांना प्रेमाने जवळ करते. मला असं वाटतं की त्याच्यातले सगळ्यात पहिल्यांदा परत येणारे जर कोण असतील आत्ता या घडीला तर ते संजय सिरसाट साहेब असतील. कारण संजय सिरसाटजी आता प्रचंड अस्वस्थ आहेत, परेशान आहेत. ना मंत्रिमंडळात वर्णी लागली, उलट संभाजीनगरमध्ये अतुल सावे, अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे अशा तीनही लोकांना मंत्रिपद देऊन त्यांच्या मंत्रिपदाची संपूर्णता आशा मावळली. शिंदे गटाकडून ज्या काही कार्यकारिणीची पदं जाहीर झाली
त्यातही संजय शिरसाटांना काही स्थान मिळालं नाही. त्यामुळे मला वाटते सगळ्यात जास्त जर पश्चाताप आता कुणाला होतोय तर तो संजय शिरसाटांना होतोय. आणि माझ्या माहितीप्रमाणे संजय शिरसाटजी बऱ्यापैकी आमच्या संपर्कात सुद्धा आहेत. ताई, आगामी काळामध्ये बच्चू कडू यांची आपण भेट घेणार आहात का? हो, भाऊ आहे माझा, मी का भेटू नये. इनफॅक्ट मी काल माझ्या भावना सुद्धा त्यांना बऱ्यापैकी फोन मेसेजद्वारे कळवलेल्या आहेत की बच्चू भाऊ तुम्ही लढलं पाहिजे, कारण तुमचं प्रतिमाहनन करण्याचा प्रयत्न जर भारतीय जनता पार्टी करत असेल आणि तुम्हाला ट्रॅप टाकत असेल तर त्यांनी रवी राणांना अगदी कडक शब्दात उत्तरही दिलं पाहिजे आणि कायदेशीर त्यांच्यावरती रवी राणाचं सदस्यत्व रद्द करण्याच्या संबंधातली प्रक्रिया लावून सुद्धा धरली पाहिजे. सिल्लोडमध्ये जे आहे आदित्य ठाकरे यांच्या सभेसमोरच श्रीकांत शिंदे आता सभा घेणार आहे, याकडे कसं बघताय? सिल्लोडमध्ये असू द्या. काजव्यांनी सूर्याला दाखवण्याचा प्रयत्न कितीही केला तर फरक पडत नाही. ताई, आणखीन एक म्हणणं आहे, अद्यापही दुसरं मंत्रिमंडळ विस्तार झालेलं नाही आहे. भाई यहाँ हर चीज में तारीख पे तारीख करती है. मंत्रिमंडळ विस्ताराची काय गोष्ट, तर तारीख ते दाखवत राहतील, कारण तशा तारखा देऊन देऊन त्यांना या बंडखोरांना जोजवत ठेवायचे. अन्यथा बंडखोरातल्या काही सगळ्यांनाच मंत्रिपद मिळतील असं नाही. त्यातही भाजपाची अडचण अशी आहे की त्यांची स्वतःची लेकरं बाळं आता बिना कपड्याची, बिना आंघोळी पांघोळीची ती अशीच फिरताहेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमच्याकडनं गेलेली जी लेकरं आहेत तीच भाजपा मांडीवर घेऊन जोजवत आहे. त्यामुळे त्यांच्यावर निश्चित अन्याय होतोय आणि मला वाईट वाटतं जेव्हा आमच्या केशव उपाध्ये किंवा माधव भंडारी या लोकांना ते आमदारकी देत नाही, तेव्हा प्रचंड वाईट वाटतं. उलट भाजपच्या या सगळ्या लोकांनी निषेध व्यक्त करते की भाजपच्या लोकांनी का देऊ नये. लोकनेत्या आमच्या पंकजाताई मुंडेंचं मंत्रिपद त्यांनी का देऊ नये. मंत्रिमंडळात एकही महिला नाहीये. आता तुम्हीच म्हणताय गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, तर मग तुमच्याच प्रश्नात तुमचंच उत्तर आहे, आम्ही काय बोलायचं. पण मलाच वाटतंय चिमण आबाचं वय बघता, वय वर्ष 73ला, आता कशाला नाद करायचा आहे. ताई, शेवटचा प्रश्न की सामनामध्ये जाहिरात आली शिंदे सरकारची विकास कामे, त्याच्यावर मनसेनं टीका केलेली आहे. पळपुट्या लोकांच्या टीकेला उत्तर देत नाही मी. जे साध्या 149च्या नोटीसला घाबरून जातात अशा लोकांवरती मी काहीच बोलत नाही. पण तरीही जर सामनाच्या जाहिरातीबद्दल बोलायचं असेल तर सामना हे वर्तमानपत्र आहे. वर्तमानपत्र म्हणून त्याच्या स्वतःच्या काही मर्यादा असतात आणि त्यांना काही गोष्टी करणं भाग असतं. तो जाहिरात आणि व्यवसायाचा भाग आहे त्याचा, आणि तुम्ही लगेच पार्टी लाईन जोडण्याचं काही कारण नाही. संदीप देशपांडे म्हणतायत तुम्ही जी महाप्रबोधन यात्रा काढली की अंधारे हे महाराष्ट्रभर घसा कोरडा करत फिरताय. मी काय म्हटलं, पळपुट्या लोकांना मी उत्तरच देत नाही. 149च्या नोटीसवर जे लोक घाबरतात आणि महिला पोलिसांना धक्के देऊन जातात अशा पळपुट्या लोकांची आपण नावं सुद्धा घेऊ नये. हा, जर मनसेचे नेते आमचे राजभाऊ जर कधी बोलले तर राजभाऊंच्या टीकेला मात्र मी नक्की उत्तर देईन. राज ठाकरे पुन्हा काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसून आलेले होते. काही युतीचे असतील, त्यांचा लुकआउट असेल. कोणी कोणाशी मैत्री करावी, कोणी कोणाकडे जेवायला जावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवसेना असा कोणावर कॅमेरा लावून बसत नाही. शिवसेना दुसऱ्यांच्या मध्ये डोकावायला जात नाही. शिवसेना दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाढत नाही. राज ठाकरे काल बोलले वीरातवीर 40 दौडले, वीरातवीर 40 दौडले. वीरातवीर अक्षय कुमारचा नवीन चित्रपट लॉन्च होतोय, तर 40 वीर आधीच दौडले असं ते बोललेले. चांगली गोष्ट आहे, पण वीर दौडले नाहीत, ते पळून गेलेले आहेत अंधारात. जरा त्यांना दुरुस्ती करण्याची गरज आहे.